विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीनाथ सच्चिदानंद स्वामी महाराज ज्ञान प्रताप ज्ञानेश्वर भगवान रघुनाथ गुराज सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती झालं ते झालं सूक्ष्म पुढे राहील पुढे एक हालतंय सवय छंद तेज भूत अपंचीकृत और कारज इतनी सूक्ष्म सृष्टि पिछान पंचीकृत भूतन ते उपजो स्थूल पसारो सारो मान कारण सूक्ष्म थूल देह अरु पंचकोश इनही में जान करी विवेक लखी आत्म न्यारो मुंज ईशी करते जुभान। टीका अपंचीकृत भूत और तिनका कार्य अंतकरण प्राण कर्म इंद्रिय और ज्ञान इंद्रिय इतनी सूक्ष्म सृष्टि कहिए है। सूक्ष्म सृष्टि का ज्ञान इंद्रिय ते होवे नहीं। नेत्र नासादिकादिक गोलक और इंद्रियन के विषय है परंतु तीन गोलकन में स्थित जो इंद्रिय सो काहू के इंद्रियन के विषय नहीं। सूक्ष्म सृष्टि की उत्पत्ति से अनंतर ईश्वर की इच्छा से स्थूल सृष्टि के निमित्त भूतन का पंचीकरण होता भया। पाठवंचा विषय झालेला आहे। सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती पंचमभूताच्या सत्वगुणापासून अंतःकरण पंच ज्ञानेंद्रिय पंच रजगुणापासून प्राण पंच कर्मेंद्रिय पंच तमोगुणापासून विषय पंच आणि ज्या त्या भूतातले ते त्रिपुटी सगळे झाले। आता या सृष्टीची उत्पत्तीचं कारण काय हा विषय। तर या सृष्टीची उत्पत्तीचं कारण ईश्वर आहे। कारण ईश्वर संकल्पने स्थूल ध्येय आणि हे विराट त्याचे पंचमहाभूतीकृत त्याचे आहे। विराट या स्थूल ध्येय ईश्वर संकल्पन झालेलं आहे म्हणून पंचीकृत जे असणारी स्थूल सृष्टी ते ईश्वर संकल्पन झाली आणि त्याचा विषय विचार कर्माचा विचार आहे। मायाच्या याच्यावर जीवाचं कर्म राहत आहे त्याचा ज्यावेळी भोग देत त्यावेळी तो ईश्वर करतो ते जग निर्माण करतो। असं कालचा विषय झाला। आज काय बघू पंचीकरण पंचीकरण प्रकार। आता पंचीकरणाचे कशी रीती ते ऐकायचं। पंचीकरण दो भांति से कहा है। एक एक भूत के दो दो समभाग होए के एक एक भाग के चारी चारी भाग भये। आता एक प्रकारात पंचकरणाचे दोन भाग आहेत। त्यामध्ये पहिल्या भागाचा विचार असा एक एक भूतांचं आतला भाग आकाशाचा अर्धा वायूचा अर्धा तेजाचा अर्धा जलाचा अर्धा पृथ्वीचा अर्धा तो अर्धा भाग तसा ठेवून बाकी जे अर्धा भाग राहिले त्या अर्ध्या भागाचे दोन दोन भाग करायचे। अर्धा भाग काय म्हणून ठेवायचा आणि अर्धा भाग राहते ते चार भाग करायचे।
आणि ते 4 भाग जे पुढे आहेत त्या 4 भागाचे प्रत्येक भूतामध्ये 2-2 अंशांनी मिसळायचे प्रत्येकामध्ये. पृथ्वीचे 4 भाग, जलाचे 4 भाग, अग्नीचे 4 भाग, वायूचे 4 भाग, आकाश 4, हे प्रत्येकात 4 भाग एकमेकांमध्ये मिसळायचे. 8 आणि भाग जो वेगळा तो तसाच आहे. अशी एक रीत आहे. 5 भूतन का आधा आधा भाग प्रथम ज्यों का त्यों रहा है। आधे आधे भाग के जो चारी चारी भाग सो पृथक रहे। हो. बड़े अर्ध भागन में अपने अपने भाग को छोड़ी के मिले ते अर्ध भाग सब भूतन में अपना और अर्ध भाग अपने से इतर चारी भूतन का मिली के पंचीकरण कहा है। मग ते आता सांगितलं की प्रत्येकाचे 2 अंश प्रत्येकामध्ये मिसळले आणि त्या अर्ध्या भागाचं काय प्रत्येक तसाच राहिला. पुन्हा पंचमहाभूताचे अर्धा भाग तसा राहिला प्रत्येकाचा आणि अर्ध्या भागात 4 भाग झाले आणि ते 4 भाग झालेले प्रत्येक भूतामध्ये 2 अंश बरं का द्वितीय अंशाने मिसळले गेले. नाही रामकृष्ण द्वितीय नाही, अष्टमांश भाग आहे. कारण ते तुला कळत नाही शास्त्रीय भाग. अष्टमांश भाग 16 आणि 8 आणि भाग ठेवला, बाकीचे 8 आणि राहिले. त्या 8 आणि 4 भाग केले. 4 भाग त्याला अष्टांश म्हणायचं, अष्टांश भाग. तर हे 2 आणि अष्टांश भाग प्रत्येकाचे मिसळले गेले. वायूचे, आकाशाचे हे सगळे एकमेकांमध्ये मिसळले गेले. चला दूसरा यह प्रकार है। हाँ दूसरा यह प्रकार है, हाँ एक एक भूत के 2-2 भाग भये सो सम नहीं, हाँ किंतु एक भाग चारी अंश का और पंचम अंश का एक भाग। हाँ इस रीति से न्यून अधिक 2-2 भाग भये, तिनमें सबके अधिक भाग ज्यों के त्यों पृथक स्थित रहे, और पंचभूतन के न्यून जो पंच भाग तिनके एक एक भाग के पंच भाग करी के पृथक स्थित अधिक पंच भागन में एक एक भाग मिली के पंचीकरण होवे। हो. आता त्याच्यामध्ये दुसरी एक रीत, अर्धा भाग तसा राहिला आणि अर्धा भाग पहिले तसंच राहिला त्याच्यामध्ये. आणि अर्धा भाग जे कमी अंश आहे त्या कमी अंश एकमेकांमध्ये मिसळले असं त्याचं म्हणणं आहे दुसऱ्या रीतीचं. हां पण मिसळ आहे, मिश्रण झाल्याशिवाय पंचकरण तयारच होत नाही. हां का बरं? विषय बरोबर नाही का? नहीं बरोबर है। हां बरोबर है ना। हां प्रथम पक्ष में एक भाग के चारी भाग पृथक रहे। हो. आधे आधे भागन में अपने भाग को छोड़ी के मिले। अर्धा भाग सोडून बाकीचे एक अर्धा भाग राहील त्याचे 4 भाग करून बाकीच्यामध्ये मिसळले. बाकीच्या भूतामध्ये बाकीचे 2 अंश याचे 2 अंश 2-2 आणण्याप्रमाणे. दूसरे पक्ष में न्यून भाग के पंच भाग पृथक रहे। हो. आता दुसऱ्या रीतीमध्ये पंचभाग आहे, न्यून भागाचे कमी प्रमाण ते वेगळे राहिले काही आणि काही मध्ये मिसळले गेले. अधिक पंच भागन में अपने भाग सहित मिले। मग अधिक जे पंचभाग आहेत त्याच्यामध्ये आपले सब मिसळले गेले. और प्रथम पक्ष में पंचीकृत भूतन से अपना अंश अर्ध और अर्ध अंश औरन का। आपला अर्धा भाग आणि दुसरा अर्धा भाग हे इतरांचा, आकाशाचा, वायूचा, इतरांची सगळं मिसळले. पण अर्धा भाग वेगळा. दूसरे पक्ष में पंचीकरण किए थे अपने अंश 21 और उनके अंश 4। दुसऱ्या पक्षामध्ये कोणतं? दूसरे पक्ष में पंचीकरण किए थे अपने अंश 21 और उनके अंश 4। म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये जे कमी आहे ते मिसळ गेले आणि ते आवरण जे असणार कमीपणे त्याचे 4 भाग आहेत. चतुर्भाग आहे ना. हां दूसरे पक्ष में पंचीकरण किए थे दुसऱ्या पक्षामध्ये पंचीकरण केले नाही. अपने अंश 21 आपले अंश म्हणजे त्या भूताचे काही अंश. हां और उनके अंश 4। आणि आवरण म्हणजे दुसऱ्या 4 भूताचे आवरण म्हणजे आच्छादन नाही,
आवरण म्हणजे 4 भूतांचे। हाँ। और दूसरे पक्ष की सुगम रीति यह है, एक एक भूत के 25-25 भाग होए, 21-21 भाग और 4 भाग पृथक भये। हाँ। 4 भागन में एक एक भाग 21-21 भागन में मिले, अपने 21 भाग को छोड़ के। बस पहिले 21 है आणि त्यात हे 4 25 झाले। इस रीति से 2 प्रकार का पंचीकरण अशा कहा। रीतीने 2 प्रकारचं पंचकरण या जगाचं स्वरूप। एक एक भूत में 5-5 भूत मिलाई के करने का नाम पंचीकरण है। एका भूतामध्ये 5 अंश मिळवणे त्याला पंचकरण म्हणतात। जिन भूतन का पंचीकरण किया है तिनको पंचीकृत कहे है। त्या भूताचं पंचकृत झालं त्याला पंचकृत भूत म्हणायचं। हाँ। स्थूल ब्रह्मांडादिक की उत्पत्ती। आता हे स्थूल ब्रह्मांड म्हणजे ही स्थूल जे आहे आणि हे सगळं ब्रह्मांड त्याची उत्पत्ती। 3 पंचीकृत भूतन में इंद्रियन का विषय स्थूल ब्रह्मांड होता भया। हो। आता 5 ज्ञानेंद्रियाचा विषय सुख पंचभूत पंचविषय त्याला स्थूल ब्रह्मांड म्हणतात। 5 ज्ञानेंद्रियाचा विषय इंद्रियांचा। और 5 ज्ञानेंद्रियाचा विषय म्हणतोय। हा। हाँ। त्या 5 ज्ञानेंद्रियाचा विषय जे आहे पंचविषय त्याला ब्रह्मांड म्हणतात। ता ब्रह्मांड के अंतर भूलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक और सत्यलोक ये 7 भुवन ऊपर के होते भये। आणि हे 7 पाताळाचे कोणते कोणते वाच? भूलोक, भूलोक, भुवरलोक, मोहरलोक, स्वरलोक, 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 महरलोक, महरलोक, जनलोक, जनलोक, तपलोक तपलोक और सत्यलोक। सत्यलोक। हो, हे ओरचे भाग। खालचे नाही, पाताळ नाही, हे वरचे भाग। 14 बोल ना, त्या 14 पैकी हे वरचे 7 5 नाही 7 आहे। 7। हाँ। और अतल, सुतल, पाताल, हाँ। वितल, रसातल, तलातल और महातल ये 7 लोक नीचे के होते म्हणजे भये। पाताळचे खालचे लोक। मला एक आठवण झाली, ते घोळ भीमराव बोलत नाही करे ते मला मी 14 भोवने सप्त पाताळ फिरून आलो। किती माणूस मूर्ख आहे रे, सप्त पाताळ फिरून आले कळे का? सप्त पाताळ 7 तळ कोणते, वरचे 7 तळ कोणते? 14 भोवलं। चला 3 चतुर्दश लोकन में आलं की। जीवन के भोग योग्य अन्नादिक और भोग का स्थान देव, मनुष्य, पशु आदि स्थूल शरीर होते भये। आता ह्या 14 भुवनामध्ये सगळे प्राण्याची उत्पत्ती झाली। मनुष्य देहाधिक, देव लोकाधिक, पशु पशुधिक यांची उत्पत्ती झाली। यह संक्षेप से सृष्टि का निरूपण किया। हे थोडक्यामध्ये स्थूल सृष्टीचं निरूपण केलं, विचार सांगितला, विस्तार केला। और माया के कार्य का विस्तार से निरूपण किए थे। कोटि ब्रह्मा की उमरते भी मायाकृत पदार्थ निरूपण का अंत होवे नहीं। हाँ, वाच एक 2 ओळी वाच। माया के कार्य का मायाच्या कार्याचा विस्तार से निरूपण किए थे। विस्तारचं निरूपण जर करायला लागलो तर केलं तर कोटि ब्रह्मा की उमरते भी कोटी ब्रह्मादिक देवाच्या आयुष्याची सुद्धा मायाकृत पदार्थ निरूपण का अंत होवे नाही। माया पदार्थ जे आहे, मायाचं जगत रूप कार्य त्याचा निर्णय लागणार नाही, त्याचे शेवट अंत म्हणजे त्याचा शेवट निर्णय लागणार नाही। म्हणून तर एक अभंग आहे, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदाधरी, नवल केवळे केवळ न कळे कानुबाचे कोडे। अनंत ब्रह्मांड म्हणजे किती आहे का माप त्याचं? त्याचं मायाचं कार्य अनंत आहे, त्याचा निर्णय त्याचा शेवट कुठे नाही सांगते। हा, यह वाल्मीकि ने अनेक इतिहासन ते वाशिष्ठ में निरूपण किया है। हा विचार योग वाशिष्ठ वाल्मिकीने जी केलेला, वशिष्ठांनी केलं रे, ही तर वाल्मिक आलाय। पाठीमाग पण एकदा वाल्मिक सांगतो ते वाल्मिक चुकीचं आहे। वशिष्ठांनी योग वाशिष्ठ केला आणि योग वाशिष्ठामध्ये त्याचा विस्तार खूप केला। कारण हे योग वाशिष्ठ आम्ही आबाकडे पाहिला ना। आता योग वाशिष्ठ आबाकडे पाहिलेला वशिष्ठांनी केलेला तो ग्रंथ आहे
आता हे वाल्मिक नाव जे आहे एखादा दुसरा ग्रंथ, पण योग वशिष्ठ वशिष्ठाचा हे नाव चुकलं, वशिष्ठ द्यायचं नाव. आत्मविवेक अथवा पंचकोश विवेक. आता आत्मविवेक हे योग वशिष्ठामध्ये हे मायाच्या कार्याचा विचार सांगितला, हे संक्षिप्त सांगितलं. आता आत्मविवेक आणि पंचकोश विवेक, त्या पंचकोश विवेकाचाच विचार म्हणजे आत्मविवेक आहे. आता पंचकोश म्हणजे कोणते? स्थूल अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोश. कोश म्हणजे आच्छादन, कोश म्हणजे आच्छादन. आता या कोशातून तुम्ही वेगळे आहेत हे त्यांना सांगायचे आहे. हे कोशामध्ये तुम्ही गुंतून गेला जीव दशातनं. पंचकोश और तीनकरी आत्मा का आच्छादन करना. त्या पंचकोशाने आत्म्याला झाकून टाकलं. तृतीय पाद का यह अर्थ है, इन्हीं में कहिए माया और ताके कार्य में तीन ही शरीर और पंचकोश है. आता हे माया कार्य आहे आणि माया कार्यामध्ये 3 देह पंचकोश त्याचा विचार आला. एक, शुद्ध सत्वगुण सहित माया ईश्वर का कारण शरीर है. आता शुद्ध सत्वगुण सहित जी माया ते ईश्वराचं कारण शरीर आहे. और मलिन सत्वगुण सहित अविद्या अंश जीव का कारण शरीर है. म्हणजे हिमालयन सत्वगुणाचं जीवाचं कारण देह आहे. उत्तर शरीर के आरंभक पंच सूक्ष्म भूत मन बुद्धि चित्त अहंकार पंच प्राण पंच कर्म इंद्रिय और पंच ज्ञान इंद्रिय यह जीव का सूक्ष्म शरीर है. ना 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 प्राण आणि 5 अंतःकरण हे सगळे सूक्ष्म शरीर आहे जीवाचे. और सर्व जीवन के सूक्ष्म शरीर ही मिलके ईश्वर का सूक्ष्म शरीर है. आणि हे सगळे जेवढे जीव आहेत त्या सगळ्या जीवाचे सूक्ष्म शरीर मिळून ईश्वराचा सूक्ष्म देह आहे. ईश्वराचा सूक्ष्म शरीर सगळ्या जीवाचा लक्षात त्यावरची जीव त्याचे जे सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहाचं सगळ्या सूक्ष्म देहाचं 4 खाली लक्ष येऊन हे सगळे जीव आहेत आणि ह्या जीवाचे सगळ्या जीवाचं सूक्ष्म शरीर मिळून ईश्वराचं सूक्ष्म शरीर आहे. संपूर्ण स्थूल ब्रह्मांड ईश्वर का स्थूल शरीर है. आणि सगळं संपूर्ण ब्रह्मांड ते ईश्वराचं स्थूल शरीर आहे. और जीवन के वेष्टि स्थूल शरीर प्रसिद्ध है. आणि जेव्हाचं एवढे हे वेष्टी शरीर एवढे पुरतात ते जेव्हाचं स्थूल शरीर आहे. आणि हे सगळे स्थूल मिळून ईश्वराचं विराट आहे आणि सगळे सूक्ष्म मिळून ईश्वराचं हिरण्यगर्भ आहे. इन तीन शरीरन में ही पंचकोश है. आणि या 3 शरीरामध्ये पंचकोश आहेत. कारण शरीर को आनंदमय कोश कहे है. हो झालं की सांगितलं. कारण ज्याला आनंदमय कोश बनतात. विज्ञानमय मनोमय और प्राणमय ये तीन कोश सूक्ष्म शरीर में है. याचं विज्ञानमय म्हणजे बुद्धी, मनोमय म्हणजे मन आणि प्राणमय प्राणमय एक कोश आहे. हे 3 कोश सूक्ष्म देहामध्ये आणि स्थूल देह अन्नमय कोश आहे. ते 3 हे 4 5 आणि कारण देह आनंदमय कोश हे 5वा. नीट बघ पोट उठून बघ ते बारीक हे खिडके फिरते पैसेवाले. पंच ज्ञानेन्द्रिय और निश्चय रूप अंतकरण की वृत्ति बुद्धि विज्ञानमय कोश कहिए है. लक्षात आलं ना. 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी याला विज्ञानमय कोश म्हणा. कारण यांनी झाकलं ना. आता हे आम्ही फक्त शब्द सांगू पण ह्याने कसं झाकलं हे कुठं कळतंय तुम्हाला आहे ना. आनंदमय कोशामध्ये आनंदाचा भोग आहे पण आनंदाचं ज्ञान नाही. आनंदाचं ज्ञान आहे पण आनंद आहे. आणि तो आनंद इतका सगळ्यात श्रेष्ठ आहे तरी पण अज्ञानामुळे ते कळत नाही तर आनंदमय म्हणायचं. आता बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय हे विज्ञानमय. आता बुद्धीने निश्चय केल्यानंतर रूपाला मी काळा मी गोरा मी शाना ते आनंदमय कोश विज्ञानमय कोश आहे.
संकल्प आणि ज्ञानेंद्रिय हे मनोमय कोश आहे. तर संकल्प ज्ञानेंद्रिय म्हणून व्यवहार होतो का? मग मन इंद्रियाद्वारे जेवढं ते काम करते, मग ते मी करतो असं वाटतं की नाही? मग त्या ज्ञानेंद्रियाने झाकलं का नाही? मनाने झाकलं का नाही? आता मी जिथं आलं हे मी करतो, मग ते विज्ञानात घे, हे मी करतो, मला संकल्प होतो, हे सगळं आलं ते विज्ञान आणि मनोमय कोशात. कारण मी कुठं करू द्यायला आले? संकल्पाच्या पुढे पाच ज्ञानेंद्रियात तुम्ही वाहवलात, बुद्धीच्या निश्चया पुढे तुम्ही ज्ञानेंद्रियात वाहवलात. स्वतःला कळू देण्यात ही इंद्रिय. अहो मी याचा विचार महागच कोण ठेवलेला होता. खूप दिवसापासून विचार केलेला आहे. ही मुलगी तिथे द्यायची आपल्याला, हे विज्ञानमय कोश. मग सगळं झालं. आता याच्यापेक्षा पुढे नको. मी नेहमी पाठ ऐकतो, निश्चय माझा पाठ ऐकण्याचा विज्ञानमय कोश. आणि त्या पाठाचा विचार करणं म्हणजे मनोमय कोश. विचार करणारं मन आहे ना, निश्चय करणारी बुद्धी आहे. आणि बुद्धी पाच ज्ञानेंद्रिय विज्ञानमय आहेत. आणि मनस पाच ज्ञानेंद्रिय मनोमय कोश आहे. आणि कोश म्हणजे आच्छादन. कोश म्हणजे आच्छादन. आणि प्राणमय आणि पाच कर्मेंद्रिय हे प्राणमय कोश आहे. कारण पाच प्राणाचा व्यवहार होतो ना, पाच कर्मेंद्रिय व्यवहार होतेच ना, पण ते मी करतो होतं का नाही, म्हणून प्राणमय कोश. आणि स्थूल देखील आहे प्राणमय कोश. आणि ह्याशिवाय अन्यशिवाय ही जगत नाही ना. पण याच्यातून तो वेगळा आहे. पण हे कोश झाकून टाकलं तुला काही कळलं ना. तुम्ही बुद्धीच्या पुढे, बुद्धीच्या निश्चयात, मनाच्या संकल्पात, प्राणाच्या क्रियात, स्थूल नामरूपात राहिलात, म्हणून हे तुम्हाला कळू देत नाही. म्हणून कोश म्हणायचं त्याला. झाकून टाकतं तुम्हाला ह्या पाच कोशाने. तुम्ही आनंद स्वतः तर बघता झोपेत, पण मी आनंदात झोपलो एवढं, पण तू आनंद कोण नाही. मग कुठे आला? इकडे आला. चला. पंच ज्ञानेंद्रिय और संकल्प विकल्प अंतकरण की वृत्ति मन मनोमय कोश कहिए है. झालं नाही हे अंतकरणाची वृत्ती ना. संकल्प विकल्प पाच ज्ञानेंद्रिय. पंच प्राण और पंच कर्मेंद्रिय प्राणमय कोश है. प्राणमय. चला. स्थूल शरीर को अन्नमय कोश कहे है. चला. इस रीति से तीनों शरीरन में ही पंचकोश है ना. सूक्ष्म शरीरामध्ये किती आहेत? तीन. स्थूल एकच आहे, अन्नमय कोश एकच आहे, आणि आनंदमय कोश एकच आहे. कारण ध्येय एकच आहे, स्थूल ध्येय एकच आहे, पण सूक्ष्म ध्येयामध्ये तीन कोश आहेत. आणि तीन कोश का म्हणायचे तुम्हाला कळू देत नाही. तुम्ही इंद्रियामध्येच थांबलात, तुम्ही त्या बुद्धीच्या निश्चयात थांबलात, तुम्ही प्राणाच्या क्रियेतच थांबलात, प्राणाच्या क्रियेतच थांबलात. विचार करावा लागतो. तर प्राणाच्या क्रियेतच थांबला. मी चलतो, मी चलत आलो, मग कर्मेंद्रियचं काम का तुझं? मी किती वेळेस याला सांगतोय पण ऐकत नाही. मग वाक इंद्रियाचं काम का तुझं? असं झाकलं. प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार मी आहे असं जिथे येईल तिथं झाकण म्हणायचं, त्याला कोश म्हणायचं. मग आता लक्षात ठेवा. आणि मी काळा गोरा उंचा ठेंगा हे सगळं अन्नमय कोशाचं धरून. मग चला. ईश्वर के शरीर में ईश्वर के कोश है. ईश्वराच्या शरीराचे ईश्वराचेच कोश आहेत. जसे जीवाचे तसे ईश्वराचे कोण आहेत. आता ईश्वर शरीर त्याच्यावर टिप आहे. समष्टि अज्ञान रूप माया ईश्वर का कारण शरीर है. समष्ट शरीर समष्ट काय? समष्टि अज्ञान रूप माया. समष्ट अज्ञान रूप माया म्हणजे सगळ्या जीवाला कळून देत नाही ती समष्टी, ती आहे माया. आणि ती ईश्वराचा कोणता ध्येय आहे? कारण ध्येय आहे. आता समजा थोडं थांबा. सगळ्या जीवाला कळू देत नाही ती माया, आणि हे माया जे आहे ते ईश्वराचं कारण ध्येय आहे. सगळ्या जीवाला कळू देत नाही अशी ती माया, ती ईश्वराचं कारण ध्येय आहे. म्हणून पाठीमागचा विषय जर लक्ष आला तर लक्ष, एक अज्ञानवादी आणि नाना अज्ञानवादी, मग त्यातही विस्तार आहे. पाठीमाग या ग्रंथाचं अनुसंधान ठेवलं पाहिजे.
या ग्रंथाचा मागचा विषय जर लक्षात ठेवला तर पुढचा विषय कळतो आणि मागचा विषय जर नाही शब्दाने कळेल पण अनुभव राहत नाही. चला, सो ईश्वर का आनंदमय कोश है. आणि ते आनंदमय कोश आहे. सगळ्याला कळू देत नाही ते आनंदमय कोश. सगळ्याला म्हणजे सगळे कोण आले 14 गुण. 14 गुण आले. थोडं सांगू शकता विस्तार. इंद्र आईल्याच्या मागं लागला, चंद्र आईल्याच्या मागं लागला. कुठं कळू दिलं? चंद्र झाला काळा, नारद चुकला ताळा भजनाचा, नारद बीज ह्या विषयात गेला. म्हणजे हे सगळे माया कळू देणार, सगळ्याला भोलवलंय. हो, आता याचं पुढे सांगूच का? त्याचा अर्थ वेगळा कराल का? साधून तर म्हणणं आहे. वेदाचा गोवा कन्या अभिलाष वेदायचं नाही सांगितलं. ब्रह्मदेव वेद त्या मुलीचे बाळक लागला, मुलीला भोगायची इच्छा झाली, ही माया. शंकर बहिणीच्या मागं लागला, ही माया. विष्णू बहिणीच्या मागं लागला, ही माया. म्हणजे सगळे जीवाला कळू देत नाही. तिचं नाव मायाची आहे. ईश्वराचं कारण दे. मोठमोठेच पोचे बरी न थट्टा लागल बट्टा मोठमोठ्याला हे गाडलं. आणि याचा विचार जर करायचा असेल तुम्हाला, आमच्या मनावर विश्वास नसेल तर ज्ञानोबाराचा 7वा अध्याय वाचा. आमच्या म्हणण्याचं तुम्हाला खरं वाटत नसतं तर ज्ञानोबाराचा 7वा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये कसे फडफडीचे केले, शास्त्राचे, पंडिताचे, विद्वानाचे, देवाचे, हे सगळेच पदी केले हे माया. आणि ही माया किती कठीण आहे. ऐक थोडं, ईश्वराच्या द्याचा विचाराला माया किती कठीण आहे. गोगोला माहीत आहे का? गोगोल काय माहित आहे. त्या गोगोला मेरू परत उलटून टाकल्यासारखं ही अशक्य आहे. तसे माया पार पण अशक्य अनाधिकारीला अनाधिकारी घेणारच. जर माया पार पडले नसते तर जीवनमुक्ती साधकाचा उद्धार हे कुठे लावलं असतं. पण सामुग्री कमी असली बोंब होते. मग हे मठाच्या निमित्ताने, समाजाच्या निमित्ताने, लोकांनी चांगलं म्हणावं निमित्ताने, रिद्धिसिद्धीच्या निमित्ताने ही माया आली होती. हे सत्व आंधळा सत्वगुण आहे. तसं नाही. पण गुरुजींनी सांगा माझ्या समाजाच्या मागं न लागता समाजाने आपल्या मागं लागावं, मग तो खरं साधू. तुकोबारांनी 14 टाळ करायला बोलावलं नाही ते आपण होणार. आणि आम्ही पैसे देऊन समाज जमवतो, एवढंच फरक आहे. आणि हे या लोकांना देखवत नाही असं खरं बोलल्यावर. आणि खरं बोलल्याशिवाय खऱ्या साधकाचा उद्धार होत नाही. ही माया कळू द्यायची का? माया खोटी असून खरे दाखवते, खोटी खोटी कळू देते ती माया. आणि पुन्हा खोटी खरंच वाटते ती माया. आणि याच्यापेक्षा अनुभव जर करायचा, प्रत्येक जण स्वतःला काय समजतो? कोण समजते? मग माया आहे का नाही? राहू जाते. आता आपली माया आहे पूर्ण.